ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಇಷ್ಟದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಸರ್ವೈ वीक्षकांक नमस्कारो. आम्ही दोन्ही अध्यायांतो भगवद्गीतेचे दोन्ही अध्यायांत असती. श्लोक 13 आणि 14 पुढे एपिसोडाचल्ला ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ಅರ್ಜುನಾಲಗೆ ಉಲ್ಲೈತರಸ ತಕ್ಕ ಜೀವನ ಬಗ್ಗೆ ಫಿಲಾಸಫಿಕಲ್ जावनो, सायंटिफिक जावनो, एनॉलॉजिकल थिंकिंग जावनो कसं आम्ही पुराय तक एक मॉल देवयत त्या पुराय नमनाचे एक अर्थपूर्ण जावनो अर्जुनाक सांगचित असल विषय श्लोका बाय श्लोका आम्ही पळयत. आज आम्ही श्लोका 15 आणि 16 वैरी विचार करचार असते. आता अभय प्रसाद तुमगेला इद्राक 15th श्लोक सांगून दाखयता. ओम यं हिनं यतयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते. O Arjuna, noblest, you are a superior man. Person should not be affected by happiness or sorrows and remain controlled in both. Such people are eligible for liberation. म्हणून लास्ट एपिसोड अंत मी हांव सांगिल्लें आसा जन्म आनी मरण ताजें एक सायकल कसं आसा त्या विचारांत आमी त्या विशयांत आमी आलोचन करनातील तसल कोण आसा ती तांणी वायज पीपल तांणी एक भारी एक विचारवंत मनीस म्हूण तांणी ताजे ಬಗ್ಗೆ एक मस्त क्यार घेना ती मस्त आलोचन करना ती म्हूण इट्स अ नॅचरल प्रोसेस. वाय शूड आय थिंक ऑन इट जावचेशील जाता तीची म्हूण अंत श्लोक 15 अंतू अर्जुनाक श्रीकृष्ण परमात्मान तेच सांगचे अनेक रितीर म्हळ्यार सुख दुःख एक जिवनांतू येवची तसलेची एट एवरी स्टेज. केन्नाय आमकां खूश मेळचेसवे ना, केन्नाय आमकां दुःख मेळचेसवे ना. इट्स अ मिक्सचर ऑफ हॅपिनेस अँड सॉरोज. तशें आसतना आमी कसं करता ती आमकां खुशी जावका आमकां दुःख मेळूकनच जिवनांत म्हळ्यार साध्य आसवे तें साध्य ना. त्या मिक्सचर असल्यार मात्र ताका जीवन म्हूण म्हणचें. ह्या जीवन कशी अपास पुळी श्लोकांत सांगला ताणें कृष्ण परमात्मान ह्या 5 इंद्रिया निमित्ती आमकां जावची तसलें कनेक्शन आमकां एक व्यामोह आमकां एक आशी एक वस्तू वयर मेटिरियलिस्टीक वर्ल्ड म्हणटात आमकां कम्फर्ट जावका आमकां AC जावका आमकां कार जावका आमकां विमानार वचका आमकां टायम ना आमकां मिटींग अटेंड करका आमकां अनेक सो प्रती एक वी आर इन टू मेटिरियलिस्टीक बिजी वर्ल्ड म्हूण आतां आमी एप्लाय केल्यार सो तें आसतना ताजे वयर वपास आमी आमकां काम जायनिवे आमगेले आमकां दुःख जाल्वे तें ताजे बग्गे आमी चड आलोचन करुना. तर तुवें अर्जुन तूं एक व्हड मनीस विचारवंत तूं तसल विशयांत आलोचन करूंक ना. तसले कोण त्या मस्त तांतू मन दिना ती तांतूंतल्यान तांकां गोत्त आसा लायफ म्हळ्यार कशी जीवन म्हळ्यार कसं न्हय परमात्मू म्हळ्यार कसं न्हय श्रीमन नारायण म्हळ्यार कोण आमी त्या परमात्माले एक सनाची एक आत्मा वी आर अ स्मॉल अणू म्हणून ताका नांव स्मॉल बिट्स. त्या बिट्सा खातीर आमी इतलें पुराय आलोचन करचें. सो दोज पीपल हू डू नॉट थिंक अबाउट ऑल दीस दे आर एलिजिबल फॉर लिबरेशन म्हणून म्हळ्यार ते असल विशयांतू आमी आलोचन करनाशी जीवन अशीच म्हूण घेतर आमी चमकल म्हूण जाल्यार वी आर आउट ऑफ इट. आमी देवाले पादाक देवाले श्री परमात्माले लोटस फीटाक आमी वचन पावता ती म्हूण वी वील गेट लिबरेटेड फ्रॉम द सायकल ऑफ बर्थ एंड डेथ म्हूण मोक्ष म्हणटात आमी नवा. सो त्या स्टेजाक पावका जाल्यार आमकां तितलें आमगेलें मन चेंज जावका आमी वी शूड गेट डिस्कनेक्टेड विथ एवरीथींग इन लायफ. तें साध्य ना न्हय आमकां पुराय जावका म्हूण आमकां तशी त्या स्टेजार येवका जाल्यार ताका आमी वी एटेन मोक्ष म्हूण श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाक सांगता. आतां नेक्स्ट श्लोक 16th श्लोकांत कसं आसा म्हूण आयकुया आमी. ओम नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. What is untruth has no existence. It is of destruction bound म्हूण. Truth is impossible. Impossible way, imperishable way.
इट रिमेन्स फॉर एवर म्हण. म्हळ्यार आमी कितले मटाक ढोंगी कोर येता, पट्टी कोर येता, असत्य रितीर चोल येता, तें तात्कालीक जावन आसता. ट्रुथ इट्स फॉर एवर. सत्य म्हळ्यार कसं आसा, इट्स फॉर एवर. त्या सन विशा काही धराती जो आमगेले ते सगळे जन्म मरणा चक्रा काही धराती. द ट्रुथ इज वी आर अ सोल म्हण. वॉट वी आर, द बॉडी इज जस्ट लायक वन क्लोथ. एक अंगल ताजे वयर धांकोन आमकां जीवन पर्यंत आमी ते एक बाल्य अवस्थेत दाखोवन मरण अवस्थेत म्हळ्यार वृद्धाप्य अवस्थेत ओल्ड एज ते कशें आसता ती त्या एक जिवनाचे एक 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 स्टेज. त्या जतरी उपास कालचक्रारी आमी उपास अनेक जन्म आमगेले कर्म कशें आसता त्या कर्मा वयर कर्मा ಬಗ್ಗೆ उपास मस्त कृष्ण परमात्मान सांगू आसा. सो त्या डिटेल जावन आमी घेवया. सो वायज मेन हॅव द रियालिटी ऑफ बोथ के ऑन हाऊ इट हॅज टू बी परसेव्ड म्हणून. म्हळ्यार फॅक्ट कसं नाही, ट्रुथ कसं नाही, निजांश कसं ना म्हणून वायज मॅनाक अर्थ जाता म्हणून. कसं नाही असत्य घटन जो कसं नाही असल्यार ते तात्कालिक म्हणून नाही वा. आमकां ते कसं आमी त्या अधर्म रितीर चलता ती जो वायट रितीर चलता ती असत्य रितीर चलता ती वी ट्राय टू लाई, वी ट्राय टू डू बॅड थिंग्स, वी ट्राय टू हार्म अदर्स. दोज आर ऑल लायक स्मॉल थिंग्स वी डू अँड इट्स लायक ए सिन म्हण. सत्य जो चांग अंशो ते निरंतर जावन परमनंट जावन आसता म्हूण श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाक सांगता. हे आयचे 15th आनी 16th श्लोकाचे अर्थ आजी आमी अंगाची मुक्ताय करता ती. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम तत्त श्री हरे कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.